मराठा समाज शतकानुशतके समाजातील 18 पगड जाती जमातींना सोबत घेऊन चाललेला आहे. या समाजाची आर्थिक सामाजिक उन्नतीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. विकासाच्या सर्व प्रश्नाबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारे कल्याणकारी निर्णय येत आहेत. मराठा समाजातील तरुणांनी नोकरी देणारे व्हावे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यात येऊन या महामंडळाला बळकटी देण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी मराठा उद्योजक निर्मितीचा 1 लाखाचा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याबद्दल महामंडळाचे विशेष अभिनंदन केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती मेळावा येथील जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष महेश शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र सरकाळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी यास्मी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते. यांच्या हस्ते होत आहे. नूतन इमारतीमध्ये सातारा जावळी प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय सातारा, सहाय्यक निबंधक कार्यालय आपण सोबत घेऊन चालायचं आहे. मराठा समाज असा आहे की या समाजाने सर्व 18 पगड जातींना सोबत घेऊनच कामकाज केलेलं आहे. 18 पगड जातींना त्या ठिकाणी नेतृत्व दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन, पण त्याच वेळी मराठा समाजाची अस्मिता, मराठा तरुणांचे हक्क, त्यांचे अधिकार त्यांच्यापर्यंत गेलेच पाहिजे ही भूमिका आमची देखील आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या प्रश्नांवर चर्चेतून मार्ग काढून आपल्याला समाजाचं जास्तीत जास्त भलं कसं करता येईल. आणि हे भलं करत असताना कुठले तरी चुकीचे निर्णय घेऊन आपण पळून जायचं असं न करता योग्य कायद्याच्या चौकटीतले निर्णय आपल्याला कसे घेता येतील हा आमचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. आणि म्हणून आजच्या या निमित्ताने या सगळ्या तरुणांना, ज्यांनी 1 लाख तरुणांनी ज्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून या ठिकाणी इतरही तरुणांकरता एक मार्ग प्रशस्त केलाय, त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही आता प्रयत्न करा. तुम्हाला याची कल्पना आहे की कशा प्रकारे हे कर्ज मिळतं, कशा प्रकारे व्यवसाय सुरू होतो.